व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आरीवर्कच्या ब्लाऊज तुम्ही खूप पाहता. ही डिझाईन खूप फेमस झाली माझ्याकडे, काय माहिती नाही किती वेगळे डिझाईन दाखवलं तर ही डिझाईन सगळ्यांना आवडते. ग्रीन एक ब्लाऊज शिवलेला, म्हणजे हे तनिषमध्ये आहेत त्या जॉबला दोघी पण, त्यांचं एंगेजमेंटचं. आणि रश्मीचं मी एक वेगळा शिवला होता, त्यात पण खूप सुंदर डिझाईन होतं. आणि हे आता तिला लग्नासाठी आहे, नऊवारी आहे. ब्लाऊज देऊन 3 की 4 महिने झालं ते माझ्याकडेच होतं. तर असं वर्क केलेलं आहे, तुम्ही वर्क पाहू शकता. फिनिशिंग खूप छान, बारीक नाजूक आणि जबरदस्त असते. ह्याच्यामध्ये जरदोशी आहे, स्टोन आहेत, मण्या आहेत आणि जरीचं काम आहे. हे बॅक आहे, बॅक हुकचं शिवायचं आहे, त्यांना बॅक हुकच हवं आहे. आणि हा हे आहे म्हणजे समोरचा गळा असा, कारण आता जास्त करून फ्रंट प्रिन्स कट असतो आणि त्यात पॅडेड असतो, तर ना ते नको असतं म्हणजे पुढच्या हुकाचं, कारण पदर ते ओपन सोडतात. आणि हा जो आहे ना बॉक्ससारखा एकदम मस्त बसतो अंगाशी, असे डब्बा बसल्यासारखा बसतो, एकदम व्यवस्थित बसतो, त्यामुळं काहीच असं वाटत नाही. आणि हाताचं तुम्हाला मी डिझाईन दाखवते. हे बघा, हे चेक्स भरलेलं आहे. ह्याच्यात बरेच डिझाईन निघालेत, बरेचसे मी पण दाखवते. कधी कधी खूप इमर्जन्सी असल्याने वेळ नसला तर मी दाखवत पण नाही, हेही तुम्हाला सांगते. बघा किती सुंदर डिझाईन आहे. इथलं पण तुम्ही डिझाईन बघू शकता. हे जे हायलाईट केलेलं आहे, तर ह्याला कटिंग करून घेते. अस्तर आहे आणि पॅडेड आहे, तर खूप सुंदर वर्क झालेलं आहे. एकदा राहिलं की राहून जातं ब्लाऊज, असं झालं. म्हणजे हे आत्ता देऊ उद्या देऊ असं. आणि मध्ये मला वाटतं पाडव्यासाठी खास जी साडी सांगितली होती ना, त्या कलरची हिची साडी होती. ही साडी मी बिडिंग करून दिलेली आहे, शिवलेली नाही आहे. नऊवारीच आहे तिची, पण ती स्वतः असं नेसणार आहे, शिवून नको होती तिला. मी म्हणजे ठीक आहे. तर ब्लाऊज आहे, आता कटिंग करून घेते. ह्याचा अस्तर परफेक्ट मॅचिंग काढलेला आहे. तर तुम्हाला आरीवर्क अगर करून घ्यायचं असेल, क्वालिटीनुसार ह्याचे रेट असतात. तर हे इतकं हेवी भरलेलं, ह्याचं 3000 रेट आहे. म्हणजे हे हात हे इतकं आणि मागचा आणि समोरचा गळा पूर्ण केलेला आहे आणि त्याला बुट्टी केलेलं आहे. तर तुम्ही असं करून घेतलं. आणि ह्याची शिलाई थोडीशी एक्स्ट्रा असते. म्हणजे नॉर्मल तुम्ही प्रिन्स कट जेव्हा 500 रुपये घेता, तर आरीवर्कला वेळ जास्त असतो, पॅडेड असतो, तर कमीत कमी ह्याची 1000 रुपये शिलाई घेतात. तर आत्ता मी कस्टमर आणि त्यांच्या ह्याच्यानुसार मी थोडंसं कमी जास्त करते. म्हणजे वर्कचं जे आहे तेवढंच देते, पण शिलाईमध्ये मी थोडंसं डिस्काउंट देते, की बाबा त्यांना जमतच नाही आणि इतकं खूप कॉस्टली साडीच्या किमतीचंच अगर ब्लाऊज झालं तर हे, म्हणून मग मी त्यांचे सगळेच अगर ब्लाऊज माझ्याकडे असतील तर मी ह्याचे चार्जेस कमी करते. म्हणजे कमीत कमी मी 1000 घ्यायचं तिथं मी त्यांना 700 750 घेते. आरीवर्कच्या ब्लाऊजला दाब जो आहे तो बदलावा लागतो, त्याला भरपूर वेळ लागतो. तर असं हे पूर्ण ब्लाऊज तुम्हाला दाखवून झालं आहे. कटिंग झाल्यानंतर डायरेक्ट शिवल्यानंतर दाखवणार आहे. आरीवर्कचा जो ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलेला होता, तो ह्या म्हणजे आधीचा जो शूट घेतला होता त्यानंतर मी शूट घेतलं होतं. पण ते काय हे करताना बऱ्याचदा कसं मोबाईल भरतो तेव्हा आपण डिलीट करतो, तर मला त्याचा नकळतपणे माझ्याकडून तो डिलीट झाला. पण अजूनही ब्लाऊज तिला हा दिलेला नाही आहे. ती येते बोलते, नाहीतर मला आणून दे बोलते, ती बघते मी. तर हा आतून तुम्हाला आधी दाखवते. हे अस्तर पूर्ण शिवलेलं आणि ह्याच्यामध्ये अशी खूप अशी माया ठेवलेली आहे. आरामात नाही म्हटलं तरी 2.5 इंच तर माया आहे. म्हणजे तुमची तब्येत कितीही झाली, तब्येत वाढून घेऊ नका, कारण मी माझ्यावरून सांगते, धागे आहेत, तब्येत कमी होत नाही, वाढते पटकन. तर असं इथून तुम्ही पाहिलं तर बरोबर 2 इंचाचं हे आतमध्ये हे ठेवलेलं असतं. म्हणजे तुम्ही आणि वर्क असतं ह्याच्यामध्ये, हे तुम्ही पाहू शकता. म्हणजे अर्धा इंच तुम्ही खोललं तरी तुम्हाला ते हे होऊन जाईल. हे आहे पॅडेड आहे, आतून असं मॅचिंग हे केलेलं आहे. हे लटकन आहे. तर एक मिनिट, हे तुम्ही जसं डिझाईन देता त्याच्यावरती ह्याचे रेट असतात. हे खूप फेमस झालं आहे, माहीत नाही कशामुळं, मलाही माहिती नाही. हेच सगळे सांगतात, हेच जास्त डिझाईन हे करतात. तर मी माझी ही जी नऊवारी आहे त्याचा व्हिडिओ वेगळा शूट केलेला आहे, तो कदाचित ह्याच्यानंतर येईल किंवा ती आधी पाहिला असेल. नाही नंतर टाकते ह्याच्यात अगर बोलले तर. हे उलटं दाखवते मी तुम्हाला, कारण हे बॅक साईड आहे. हे बघा, इतकं भरगच्च भरलेलं, इतकं सुंदर दिसतं हे.
हे तुम्ही पाहू शकता. हे वर्क ह्याला मॅचिंग. आणि हे कुठंच तुम्हाला इथं गॅप दिसणार नाही, इथे गॅप दिसणार नाही, इथे गॅप दिसणार नाही. आतमध्ये पण डिझाईन असते. तर हे बघा किती सुंदर दिसायला लागलं आहे. माझ्या मलाच पाहिल्यानंतर खूप आवडतं हे आणि खूप छान दिसतंय. लुकवाईज तर जबरदस्त दिसतं हे आणि पाहिल्यानंतर तर खूप छान वाटतं. मी थोडंसं डिझाईन चेंज करायचं म्हणते पण हेवी हेच येते. आणि ह्याचं मी रेट तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. 3000पर्यंत ह्याचं रेट आहे. म्हणजे वर्कचं शिलाईचं तुम्हाला जास्त असतं ह्याचं थोडंसं. आतून हे तुम्ही पाहू शकता असं पॅक व्यवस्थित केलेलं असतं. त्यानंतर डमीला दाखवणारच आहे मी डमीला घालून, पण असं प्रत्यक्षात मी तुम्हाला आधी दाखवते. हा जो समोर गळ्याचा केलेला भाग असतो आणि हा इथे थोडासा हा असं आम्ही शिवून घेतो नंतर. हे बघा डिझाईन हे फ्रंट आहे, कारण हे प्रिन्स कट आहे. प्रिन्स कट असलं की तुम्ही अर्धा गळा करू शकत नाही, तुम्हाला पूर्णच गळा करावा लागतो समोरचा. आणि हे असं आहे बघा किती सुंदर दिसतंय. ब्लाऊज पीसचा हा जो भाग आहे इथला हाताच्या इकडचा तो इथे फ्रंटला आलाय. एक डिझाईन पण वाटते, छान पण वाटते, पॅडेड आहे आणि खूप सुंदर फिनिशिंग आहे वर्कचं. मी वर्क दाखवते. हे बघा हे तुम्ही पाहू शकता. आणि बॅकला असं केलेलं आहे. त्याला बॅक हुक आहेत, तुम्हाला हुक लावते. डमीला घालून तर आपण पाहूया. तर हे सगळं करताना तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही कशा पद्धतीने करून घेता, म्हणजे क्वालिटी कशी आहे, काय आहे. सगळीकडे रेट वेगळे असतात. एक लग्नामध्ये असं हेवी वर्कचा स्लीव भरलेला असा असायलाच हवा. तर म्हणजे तुम्ही, आणि हे कॉमन आहेत, हे कुठल्याही ह्याच्यावरती चालतात ह्या साड्या. एक मिनिट, म्हणजे साड्या म्हणते ब्लाऊज चालतात तर तुम्ही वापरू शकता, पैसे वसूल होऊन जातात. असं काय हे नाही होत. हुक मागे पुढे बसतायत. थांबा, म्हणजे मी केलं आहे त्याला बरोबर. मी इकडंच बघते, तुम्ही बोलते इकडं बघतच नाही ही बाई. हे बॅकला पण काही असं बॅकने डिझाईन हे केले की काही असा फरक दिसत नाही, परफेक्ट वाढतो. आणि हे सगळ्या बुट्ट्या आहेत छोटे 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 छोटे. ह्याला मस्त झालेलं आहे. लुकवाईज खूप छान दिसतोय. आत्ता नवरीचे फोटो कधी भेटतील माहिती नाही, त्याच्या आधी हा व्हिडिओ येणार आहे. तर बघूया. धागे आहेत, ॲक्च्युली कात्रीने कट करते पण आता दिसत आहे तर कट करायला लागले मी. हे असे लटकन केलेत, लटकन त्याचेच केलेत. हा जो पुढचा पार्ट असतो हा जरा नाही वापरला येतं, तर ह्याचे इथे लटकन हे येतात, पण मस्त वाटतात हे लटकन. दोरी केलेले. आपण आता हे डमीला घालून आपण व्यवस्थित पाहूया. अगर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. ह्याच्यासाठी तुम्ही ब्लाऊज पीस पाठवलं किंवा प्लेन सिल्कच्या ह्याच्यावरती पण आम्ही हे वर्क करून तुम्हाला पाठवून देतो. शिवून हवं असेल तर तुम्हाला शिवून पण देतो. पण शक्यतो आरी वर्क जर तुम्ही करून घेत असतील तर क्वालिटी मेंटेन करा, नाहीतर हे मण्या अगर खराब झाले तर तुमचा ब्लाऊज पूर्ण खराब होऊ शकतो. हे तुम्हाला मी क्लिअर सांगते, कारण हे मटेरियल खूप महत्त्वाचं आहे आणि ह्याला तेवढं जपावं पण व्यवस्थित लागतं ह्याच्यासाठी, म्हणजे खराब होऊ नये म्हणून. बऱ्याच गोष्टी ह्याच्यासाठी आरी वर्क जे करतात ते खूप प्रचंड मेहनत करतात, तर ते तुम्ही पाहजा. तर आता मला एक फोटो हे करायचा आहे, पण तो स्लीवचाच, म्हणजे मला असं हे करून आता जमतं का मी ट्राय करते, कारण मला स्लीवचा हा असा असलेला फोटो हवा आहे. पण कसा येणार, नाही येणार. किंवा हे असं करून मी ह्या हाताने केलं तर हे होतं, किंवा हे हाताने. थांबा बरं, येतं का? मस्त दिसतोय. ह्याही साडीवर हे मॅच होत आहे, तर चालेल. डमीला पटकन घालते आणि ही शूट पूर्ण करून घेते. हा असा ब्लाऊज आहे, इतका सुंदर दिसतो. फिनिशिंगमध्ये कुठेही प्रॉब्लेम येत नाही, कारण प्रिन्स कटमध्ये ब्लाऊज खूप छान बसतात आणि बॅक हुक तर जबरदस्त बसतं. काय फरक पडतो मला टेलर असूनसुद्धा कळत नाही. मला वाटतं हा जो फ्रंट इथं हुक केलं ना, हा भाग असा ना जरा आपला म्हणजे बसचा भाग जरा हेवी असेल तर तो उतरतो नक्की. आणि तेच सगळं हे असं गळा उतरत असेल आणि तुम्ही बॅक हुक केला ना, जबरदस्त बसतो. हे एक तुम्हाला मी आयडिया देते, म्हणजे तुम्ही करू शकता. हे तर ब्लाऊज मी पूर्ण दाखवले तुम्हाला, तरी मी इथून जवळून दाखवते. हे बघा इतकी सुंदर नाजूक छान डिझाईन. त्यानंतर हाताला अशी मस्त झाले, खरंच सांगते खूप छान झाले. आणि रश्मी आणि दुसरी तिचं नाव लक्षात येणार, दोघींचे मनापासून धन्यवाद. रश्मीची एंगेजमेंटची पण तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहे, तो सुद्धा तिने दिला होता. त्यानंतर हेही दिलं आहे, फिटिंगला खूप छान बसलेलं आहे. तिचं लग्न आहे मला वाटतं एप्रिलमध्ये, तर लग्न कोकणात आहे, त्यामुळं काय आम्ही जाणार नाही आहे.
तर रश्मीला पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि स्वभावाने खूप छान आहे. तनिषमध्ये जॉब करते आणि माझी मोठी मुलगी आणि छोटी दोघी नेहमी काही तिथे छोटे मोठे दागिने घ्यायला गेलं आवडती आहे त्यांची, म्हणजे खूप छान समाधानाने बोलते ते. तर ब्लाऊज पाहतोय आपण. आता आपण त्याचं बॅक पाहूया. तर बॅक डिझाईन अशी आहे, म्हणजे फ्रंट आणि बॅक सेम आहे डिझाईनमध्ये. ह्याचे मणी किंवा ह्याची जी क्वालिटी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर अप्रतिम असे ब्लाऊज होतात. हे तुम्हाला शिवून घ्यायचे असतील तर तुम्ही ह्याचं स्क्रीनशॉट काढून तुम्ही जे आरीवर्क करता त्यांनाही देऊ शकता. माझ्याकडे हवं असेल तर तुम्हाला माझ्याकडे ब्लाऊज पाठवावं लागेल किंवा ब्लाऊज पीस घेऊन प्लेनवरती पण तुम्ही करून द्या म्हणल्यावर करून देतो. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.